नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापिका डॉक्टर सविता सावंत. आज मी तुम्हाला FYBA या वर्गातील भारतीय आर्थिक पर्यावरण या विषयातील भारतीय अर्थव्यवस्थेतील शेतीची भूमिका याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. ते पुढील प्रमाणे. भारतीय अर्थव्यवस्थेतील शेतीची भूमिका स्पष्ट करण्याअगोदर मी प्रस्तावना या ठिकाणी स्पष्ट करते. भारतीय अर्थव्यवस्था ही कृषीप्रधान अर्थव्यवस्था आहे. भारतीय अर्थव्यवस्थेत शेतीची भूमिका आजही महत्त्वाची आहे. मात्र भारतीय शेतीच्या बाबतीत काही समस्या आहेत. भारतीय शेतीची उत्पादकता कमी आहे आणि शेतीसाठी होणारा जो वित्त पुरवठा आहे तो देखील अपुरा आहे. शेतमाल विक्री व्यवस्थेच्या बाबतीतही समस्या आहेत. ग्रामीण भागात उद्योजकतेचा विकास मर्यादित आहे. भारतीय शेतीपुढे असलेली उत्पादकता, ग्रामीण पतपुरवठा विक्री व्यवस्था व ग्रामीण उद्योजकतेच्या बाबतीतील आव्हाने दूर केल्याशिवाय शेती व ग्रामीण भागाचा विकास होणार नाही. भारतातील पीक रचनेत अलीकडील काळात बदल झालेला आहे. तसेच शेतीतील तंत्रज्ञानातही बदल होत आहे. पीक विमा योजना सुरू करण्यात आली आहेत. भारतात जलव्यवस्थापनाची देखील गरज आहे. भारतीय अर्थव्यवस्थेतील शेतीची भूमिका, भारतीय शेतीच्या बाबतीतील आव्हाने आणि अलीकडील प्रवृत्ती याविषयी माहिती या पुढील मुद्द्यांमध्ये आपण बघणार आहोत. या ठिकाणी भारतीय अर्थव्यवस्थेतील शेतीची भूमिका स्पष्ट करताना पहिला जो मुद्दा आहे तो म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नात शेतीचा मोठा वाटा. भारतीय अर्थव्यवस्थेत शेती व्यवसायाचे स्थान महत्त्वाचे आहे, कारण या क्षेत्राकडून राष्ट्रीय उत्पन्नात पडणारी भर मोठी आहे. काळात राष्ट्रीय उत्पन्नातील शेती क्षेत्राचा वाटा कमी झालेला असला तरी आजही तो वाटा खूप मोठा आहे. 1950-51 मध्ये भारतातील राष्ट्रीय उत्पन्नातील शेती क्षेत्राचा वाटा 55.4% होता, तर 2016-17 मध्ये तो 15.2% होता. याचाच अर्थ राष्ट्रीय उत्पन्नातील शेती क्षेत्राचा वाटा नियोजन काळात कमी झालेला असला तरी अजूनही तो विकसित राष्ट्रांच्या तुलनेमध्ये फार मोठा आहे. विकसित देशांशी तुलना करता राष्ट्रीय उत्पन्नातील हा वाटा खूपच मोठा असल्याचे दिसतं. जर्मनीचा राष्ट्रीय उत्पन्नातील वाटा फक्त 1% आहे. जपानचाही 1%, फ्रान्सचा 3% आहे. असे इतर अनेक देश आहेत की त्यांचा राष्ट्रीय उत्पन्नातील शेती क्षेत्रातील जो वाटा आहे तो अत्यंत कमी आहे. म्हणून भारतीय अर्थव्यवस्थेत शेतीची जी भूमिका आहे ती महत्त्वाची आहे, कारण राष्ट्रीय उत्पन्नातला असलेला वाटा जो आहे तो मोठा आहे. त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो म्हणजे रोजगार निर्मिती. भारतीय अर्थव्यवस्थेत शेतीची भूमिका यामुळेही महत्त्वाची आहे की फार मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती या क्षेत्रात होते. सद्यस्थितीत स्थूल मानाने एकूण श्रमशक्तीपैकी 65% श्रमशक्ती शेती क्षेत्रात कार्यरत आहे. एवढ्या मोठ्या श्रमशक्तीला रोजगार संधी उपलब्ध करून देणारे क्षेत्र म्हणून शेतीकडे बघितले जाते. विकसित अमेरिका व इंग्लंड अशा देशात शेती क्षेत्रात काम करणाऱ्या लोकसंख्येचे प्रमाण अतिशय कमी आहे. 2%, 3% एवढेच कमी असल्याचे दिसून येते. तर फ्रान्समध्ये 7%, ऑस्ट्रेलियामध्ये 6%, असे इतर काही देशांमध्ये हे प्रमाण अत्यंत कमी आहे. अल्पविकसित देशात शेती क्षेत्रात असलेल्या श्रमशक्तीचे प्रमाण खूप मोठे असते. बांगलादेशामध्ये हे प्रमाण 59% आहे. चीनमध्ये 68.5% आहे. अशा प्रकारे भारतासारख्या अल्पविकसित देशात फार मोठ्या श्रमशक्तीला रोजगार उपलब्ध करून देणारे क्षेत्र म्हणजे शेती क्षेत्र आहे. मुद्दा
मुद्दा आहे तो म्हणजे वाढत्या लोकसंख्येला अन्नधान्याचा पुरवठा. गरीब देशात व्यक्ती आपल्या उत्पन्नाचा फार मोठा हिस्सा अन्नधान्यावर खर्च करतात. भारतासारख्या अल्पविकसित देशात अन्नधान्यावर होणाऱ्या खर्चाचे प्रमाण फार मोठे आहे. अशा देशात शेती क्षेत्राची अतिशय महत्त्वाची भूमिका आहे, कारण अन्नधान्याच्या गरजा शेती क्षेत्राकडून भागवल्या जातात. तसेच जनावरांसाठी आवश्यक असलेल्या चाऱ्याचा पुरवठाही शेती क्षेत्राकडून केला जातो. वाढणाऱ्या लोकसंख्येला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण करून देणारा देश म्हणजे भारत आहे. म्हणजे शेती क्षेत्र हे अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झालेले आहे आणि म्हणून शेतीला महत्त्वाचे स्थान आहे. त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो म्हणजे औद्योगिक विकासास उपयुक्तता. औद्योगिक विकासाच्या दृष्टीने शेतीचे महत्त्व अधिक आहे. कृषी क्षेत्रामार्फत विविध उद्योगांना कच्चा मालाचा पुरवठा केला जातो. उदाहरणार्थ साखर उद्योग असेल तर साखर उद्योगांना ऊसाचा पुरवठा केला जातो. त्यानंतर कापड गिरण्या असतील, कापड गिरण्यांना कापसाचा पुरवठा केला जातो. तेल गिरण्यांना तेलबियांचा पुरवठा केला जातो. अशा अनेक प्रक्रिया करणारे जे उद्योग आहे, ह्या उद्योगांना कच्चा माल हा शेतीकडून पुरविला जातो आणि म्हणून त्यामुळे औद्योगिक विकासात शेती मदत करते. त्याचबरोबर शेतीमध्ये सुद्धा आधुनिक यंत्रतंत्र जे वापरली जातात ते यंत्रांची निर्मिती ही उद्योग क्षेत्रामध्ये होत असते. त्यामुळे त्याचबरोबर शेतीचाही विकास होतो आणि शेतीबरोबर उद्योगधंद्यांचाही विकास होतो. दोन्ही क्षेत्राचा विकास हा एकमेकावर डिपेंड आहे. पण शेती क्षेत्रातून निर्मित होणारा जो कच्चा माल आहे त्या कच्च्या मालामुळे उद्योगधंद्यांनाही गती मिळते आणि सेवा क्षेत्राचा विकास होण्यासही प्रेरणा मिळते. चा जो मुद्दा आहे तो म्हणजे आर्थिक नियोजनामध्ये सुद्धा महत्त्वाचे स्थान आहे शेतीला. राष्ट्रीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने शेती क्षेत्र महत्त्वाचे आहे आणि भारतातील वाहतूक व्यवस्थेला शेती क्षेत्राचा भक्कम आधार आहे. रस्ते व लोहमार्गावरील वाहतुकीत शेतमालाच्या वाहतुकीचे प्रमाण मोठे आहे. देशांतर्गत व्यापार व शेतमालाच्या व्यापाराचे प्रमाणही हे मोठे आहे. शेती क्षेत्रात समाधानकारक उत्पादन झाले तर नियोजन यशस्वी होते. एखाद्या वर्षामध्ये जर दुष्काळ पडला किंवा अतिवृष्टी झाली तर त्या वर्षी नियोजन ढासळते, तर संपूर्ण अर्थव्यवस्थेचे नियोजन अयशस्वी होते. म्हणून शेतीवर हे नियोजनाचे यश अपयश अवलंबून आहे. दारिद्र्य हटविण्याच्या बाबतीत देखील शेती क्षेत्रातील वृद्धी ही महत्त्वाची आहे. शेती क्षेत्रातील वृद्धी ही चलनवाढ रोखण्यास मदत करत असते आणि शेती व्यवसायातील वेतन दरामध्ये वाढ होणे किंवा रोजगारात वाढ होणे या दृष्टीने सुद्धा शेती ही महत्त्वाची आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय व्यापारात देखील शेतीला महत्त्वाचे स्थान आहे. आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये शेती क्षेत्र महत्त्वाची भूमिका पार पाडत आहे. या शेतीच्या भूमिकेमुळे भारतीय अर्थव्यवस्थेत शेती व्यवसायाला महत्त्वाचे स्थान निर्माण झाले आहे. भारतातून चहा, कॉफी, साखर, तेलबिया, तंबाखू, मसाल्याचे पदार्थ, काजूगर यासारख्या वस्तूंची निर्यात केली जाते. म्हणजे भारताच्या एकूण निर्यातीमध्ये शेतमालाचा वाटा हा मोठा आहे. तसेच प्रक्रिया केलेल्या शेतमालाचा उदाहरणार्थ कापड, साखर यांचाही वाटा मोठा आहे. निर्यातीमध्ये शेती व्यवसायाचा वाटा मोठा असल्याने देशात शेती क्षेत्र हे महत्त्वाचे आहे. आर्थिक विकासाच्या दृष्टीने हे क्षेत्र महत्त्वाचे आहे. यंत्रे, कच्चा माल अशा आर्थिक विकासाच्या दृष्टीने कराव्या लागणाऱ्या आयातीसाठी आवश्यक असणारे जे परकीय चलन शेतमालाच्या निर्यातीतून उपलब्ध होते. 2012-13 मध्ये एकूण निर्यातीत शेती क्षेत्राचा वाटा हा 13.5% होता आणि जागतिक व्यापार संघटनेच्या व्यापारासंबंधीच्या आकडेवारीनुसार 2014 मध्ये जागतिक व्यापारात भारताच्या कृषी निर्यातीचा वाटा 2.46% इतका होता, तर कृषी आयातीचा वाटा 1.46% होता. कृषी निर्यातीच्या कृषी स्थूल देशांतर्गत उत्पादनाशी असलेल्या प्रमाणात 2009-10 ते 14-15 या काळात 7.95% वरून 12.8% पर्यंत वाढ झालेली दिसून येते. तर याच काळात कृषी आयातीच्या स्थूल देशांतर्गत उत्पादनाशी असलेले प्रमाणात 4.90% वरून 5.82% पर्यंत वाढ झालेली दिसून येते. त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो म्हणजे सार्वजनिक आयव्ययात देखील शेतीचे स्थान महत्त्वाचे आहे. सार्वजनिक आयव्ययात म्हणजे सरकारकडे जमा होणाऱ्या उत्पन्नात व सरकारी खर्चात शेती व्यवसायाचे स्थान महत्त्वाचे आहे. जमीन महसुलाच्या रूपाने सरकारला उत्पन्न मिळते. एकूण उत्पन्नात जमीन महसुलापासून मिळणाऱ्या उत्पन्नाचे प्रमाण कमी असले तरी ते महत्त्वाचे आहे. मात्र सरकारकडून केल्या जाणाऱ्या
अंदाजपत्रकीय खर्चात विकासासाठी करण्यात येणाऱ्या खर्चाचे प्रमाणही खूप मोठे आहे. जलसिंचन सुविधा, साठवणूक व्यवस्था इत्यादीसाठी मोठ्या प्रमाणावरती सार्वजनिक खर्च केला जातो. त्यानंतरचा मुद्दा आहे तो म्हणजे ग्रामीण लोकांच्या राहणीमानामध्ये सुधारणा होण्यास सुद्धा शेती क्षेत्र महत्त्वाची भूमिका पार पाडत आहे. ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान शेतीवर अवलंबून आहे. सर्वाधिक लोकसंख्या ही ग्रामीण भागात राहते आणि त्या ग्रामीण भागामध्ये ते उदरनिर्वाह हा शेतीवर करत असतात. ग्रामीण भागातील शेतकरी असतील, कारागीर असतील व छोटे व्यावसायिक यांचे उत्पन्न हे शेतीवर अवलंबून असतं. म्हणजे शेतीचा विकास घडून आल्यास शेतीवर अवलंबून असणाऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊन त्यांच्या राहणीमानामध्ये सुधारणा घडून येते. तो म्हणजे शहरी भागातील समस्यांची सोडवणूक करण्यास देखील शेती मदत करत असते. शेती क्षेत्राची प्रगती मर्यादित असल्याने ग्रामीण भागातील लोक रोजगारासाठी शहरात जातात आणि त्यामुळे लोकसंख्येची दाटी होऊन अनेक समस्या शहरामध्ये निर्माण होतात. मग त्या समस्या उदाहरणार्थ पाणी पुरवठा असेल, वाहतूक असेल, राहण्याची जागा असेल, गलिच्छ वस्त्या अशा अनेक समस्या निर्माण होतात. शहरात झोपडपट्ट्यांची वाढ होत आहे, प्रदूषण वाढत आहे. हे सर्व टाळण्यासाठी ग्रामीण भागाच्या विकासावर भर देण्याची गरज भासते. शेती विकास झाल्यास तसेच कृषी उद्योगांची उभारणी मोठ्या प्रमाणात झाल्यास ग्रामीण भागातच रोजगार निर्मिती होऊन लोकसंख्येचे ग्रामीण भागाकडून शहराकडे होणारे जे स्थलांतर आहे ते रोखता येते आणि शहरी भागातील समस्यांची सोडवणूक करण्यास त्यामुळे नक्कीच मदत होते. त्यानंतरचा पॉइंट आहे आर्थिक विकासास सुद्धा मदत होते. शेती व्यवसायाचा विकास झाल्यास त्यामुळे देशाच्या आर्थिक विकासास मदत होते. शेतीच्या प्रगतीमुळे उद्योगधंद्यांसाठी आवश्यक असलेला कच्चा माल उदाहरणार्थ ऊस असेल, कापूस असेल, तेलबिया असेल हा उपलब्ध होऊन उद्योगांच्या प्रगतीस मदत होते. तसेच खते, कीटकनाशके, शेतीसाठी आवश्यक असणारी यंत्रे यांची शेतकऱ्यांकडून होणारी मागणी वाढल्यामुळे या उद्योगांच्या विकासास देखील मदत होते आणि तसेच वाहतूक, दळणवळण, वित्त पुरवठा वगैरे क्षेत्रांच्याही विकासास मदत होते. याचाच अर्थ असा आहे की शेती क्षेत्राचा विकास झाला तर प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र आणि तृतीय या तीनही क्षेत्रांचा विकास होण्यास मदत होते आणि या विकासातूनच देशाचा आर्थिक विकास होण्यास मदत होते.